शुभ सकाळ सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या लाडक्या राजाची जयंती। सर्व शिवभक्तांना, शिवप्रेमींना, सर्व मराठी मावळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात बसणाऱ्या आणि जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या माझ्या राजाची जयंती प्रत्येकाच्या घरोघरी साजरी केली पाहिजे। आज आम्ही देखील आमच्या घरी शिवजयंती साजरी केली आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सुंदर असा हार घातलेला आहे। महाराजांच्या मूर्तीसमोर सुंदर अशी रांगोळी देखील काढलेली आहे। जय नाही, आज आहे शिवजयंती। तर आम्हाला कल्याणीने एक काम दिलेलं आहे की आम्हाला शिवजयंती जी आहे ती घरात साजरी करायची आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा करायचंय। कल्याणी हॉस्पिटलला गेलेले आहे। आम्ही आता त्या सगळ्याची तयारी करणार आहे। तुम्हाला सगळ्याचं आम्ही शूटिंग वगैरे करून दाखवू। ओके ओके। महाराजांची मूर्ती जी आहे ती कल्याणीने साफ करून ठेवली आहे। सकाळी उठल्यानंतर तिने साफ केली, पण तिला पूर्ण तयारी करायला नाही टाइम भेटला। सो आम्ही आता ती पुढची तयारी सगळी करणार आहे। ह्या टिपॉयवरती आम्ही सगळी सजावट करणार आहे, पण आता का नाही नाही आपल्याला हा टिपॉय लागणार ना। आपल्याला टिपॉय व्यवस्थित करून त्याच्यावरती सजावट करायची। बरं, अभ्यासासाठी तुला नंतर देतो मी। ओके। आम्ही आता फुलं न्यायला आलोय, मी आणि नित्या। ओके, दे नित्य इकडे फुलं। हां दे इकडे मी ठेवतो। अरे मी ठेवतो, डिक्की ठेव। खराब होतील वरती ती घरी गेलं देतो ना तुझ्या हातात। अरे बाळा खराब होतील, डिक्कीत ठेवते का? बरं ठेव। आता नीट तुला फुलं डिक्कीत ठेवायचं। ठेव दर टाक। ओके चल बस। रस प्यायला आलेलो आहे आम्ही आता। काय बोलायचं? आम्ही जर पहिला आले आम्ही गाणे पिनाले। काय? आम्ही गाणे पिनाले। बर नित्याला आता रस पिऊन मिशी आली बघा। मिशी पुस। पोय साफ झालेला आहे। आता याच्यावरती आपण महाराजांना आणून ठेवूयात। टिपॉयवरती एक वस्त्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आता महाराज विराजमान झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण त्यांना हार घालूयात। आता हार घातलेला आहे आपण। तू फुल ठेव डोक्यावरती। इकडे समोर, इकडे समोरून आहे, इकडून हां ते पिवळं घे फुल। ओके, असं घ्यायचं आणि ठेव डोक्यावरती। ओके आता उदबत्ती घेऊन ये। ठीक आहे। रांगोळी सुद्धा काढलेली आहे। शाळेत
असताना इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो आहे आणि तो इतिहास एवढा पक्का झाला आहे की त्या इतिहासाच्या पानावरील प्रत्येक शब्द न शब्द अजून देखील आठवतोय आणि शाळेत शिकलेलं ना एकमेव ते पुस्तक असेल जे आपण आजपर्यंत विसरलो नाही आणि इथून पुढे देखील कधीच विसरू शकणार नाही. आज शिवजयंतीच्या निमित्ताने त्याच इतिहासाच्या पानांना पुन्हा उजाळा देऊया. पुस्तकाच्या पहिल्याच पानावरचा धडा शिवरायांचे बालपण आणि तिथेच ओळख होते की शिवाजी महाराज हे कोण होते, त्यांचे आई वडील कोण होते आणि त्यांचं बालपण कसं झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पुस्तकामध्ये बघायला मिळतात. जेव्हा आपला महाराष्ट्र आणि इथला प्रत्येक व्यक्ती गुलामगिरीच्या जाळ्यात अडकून पडला आहे हे एका छोट्या बालकाला कळतं, त्यावेळी तो काहीशा लोकांसह म्हणजे छोट्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या किल्ल्यावरती शिवाच्या समोर एक प्रतिज्ञा घेतो स्वराज्य निर्माण करण्याची आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करतो आणि आपल्याला इतिहासाच्याच पुस्तकात तो धडा बघायला मिळतो, रायरेश्वराची शपथ. आज आपण ज्या पुण्यामध्ये राहतो तो परिसर एकेकाळी ओसाड पडलेला होता. या ठिकाणी कोणीही राहत नव्हतं. जिजामातांनी याच परिसरामध्ये सोन्याचा नांगर फिरवला आणि या ठिकाणी आपली वस्ती केली. लाल महाल नावाचा किल्ला बांधला आणि त्या ठिकाणी त्या राहू लागल्या आणि त्याच्याच आजूबाजूला वस्ती निर्माण झाली आणि हे आज जे पसरलेलं पुणे आहे ते उभं राहिलं. याच पुण्यातील लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्तेखान त्याची 3 बोटे तोडली होती आणि तोच धडा आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलो होतो, शाहिस्तेखानाची फजिती या नावाने. याच इतिहासाच्या पुस्तकात आपण पावनखिंड, गड आला पण सिंह गेला, पुरंदराचा तह, आग्र्याची भेट यासारखे अनेक धडे शिकलो आणि त्याच धड्यातील प्रत्येक गोष्ट न गोष्ट आज आपल्या लक्षात आहे. आज एवढ्या वर्षानंतर कळते की आपण शाळेत शिकलेल्या गोष्टी म्हणजे फक्त एक धडा नव्हता, तर ती आयुष्य जगण्यासाठी दिलेली एक प्रेरणा होती. आज शिवजयंतीच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छिते, आपल्या समाजातील जे लोक आहेत त्यांनी फक्त जय शिवाजी जय भवानीचा नारा करत बसण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण अंमलात आणावी. शिवाजी महाराजांनी आपल्या आया बहिणींचं संरक्षण केलं, त्यांना नेहमीच पाठिंबा दिला, त्यांच्यावरती कोणीही बोट दाखवणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. आपल्या समाजातील बांधवांनी देखील अशीच काळजी घेतली तर समाजामध्ये प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी ही सुरक्षित राहू शकते. असा होता आमचा आजचा व्लॉग. तर शिवजयंतीचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये.